भारतातले न्यूज चॅनल म्हणजे निरा आता कॉमेडी शो सारखे वाटून राहिले. कारण की भारताची कंडिशन अशी आहे की सध्या भारतात गॅस भेटून नाही राहिला. 20-20 दिवसची वेटिंग आहे. लोक लाईनीत लागून राहिले. हॉटेलसाठी गॅस बंद करून टाकला सरकारनं. 60 रुपयानं प्राईजही वाढवून टाकली आणि 20-25 दिवसची वेटिंग आहे. गॅसचे हाल चालू आहे आणि पेट्रोलचे भाव आता वाढणार आहे. भारतातल्या समस्या सोडून न्यूज चॅनलवाले काय दाखवून राहिले? पाकिस्तान रस्त्यावर आलं. पाकिस्तान युद्धामुळे 4 दिवसचे सुट्ट्या देऊन राहिले. 4च दिवस आता कॉलेज चालू आहे, तिथली शाळा चालू आहे. सरकारी कॉलेज बंद पडलं. तिकडे श्रीलंकेचे असे हाल चालू आहे. बांगलादेशचे असे हाल चालू आहे. पडोशी राज्य जसं झालं तसं झालं. त्यांचे असे हाल चालू आहे. त्यांचे काय हाल चालू आहे हे दिवसभर दाखवून राहिले न्यूज चॅनलवाले. पण भारतातली कंडिशन काय आहे कधीच दाखवायला तयार नाही. भारतातली त्याची बेकार कंडिशन चालू आहे. लोक रस्त्यानं लाईन लावून राहिले. बरेच राज्यात आता लोक लाईनी लागून राहिले गॅससाठी. आणि इकडे काय चालू आहे? कोणचंही चॅनल उघडा, पाकिस्तान असे हाल युद्धामुळे. बांगलादेशचे असे हाल, श्रीलंकेचे असे हाल. हे थोडंसं आपल्याला दुर्लक्ष केल्यासारखं वाटून नाही राहिलं का? की मुद्दामून काही घुमवल्यासारखं वाटून नाही राहिलं का? तुम्हाला काय वाटतं याविषयी कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. भटकंती विदर्भाला फॉलो करून ठेवा. धन्यवाद. जय विदर्भ.